हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? तर आज आपण चाललो आहोत एकदम जबरदस्त मस्त ठिकाणी चाललो आहोत, एकदम कडक ठिकाणी चाललो आहोत. कारण की आपण अशा मार्केटमध्ये चाललो आहोत ज्या ठिकाणी जाऊन तुम्हाला एकदम भन्नाट वाटेल, एकदम जबरदस्त वाटेल. त्या मार्केटमध्ये गेल्यानंतर आपल्यालाही वाटेल की आपण बिझनेसच करायला पाहिजे. दिल्लीतला सगळ्यात स्वस्त मार्केटमध्ये चाललो आहोत. तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ बघा. तुम्ही सगळी डिटेल व्हिडिओमध्ये देणार आहे. तर अशा मार्केटमध्ये जायला सगळ्यांनीच पाहिजे आणि बिझनेसही आपण करायला पाहिजे. तर या मार्केटमध्ये गेल्यानंतर आपल्याला सगळ्यांनाच वाटेल की नाही, इथूनच माल घ्यायला पाहिजे, इथूनच आपण माल बोलवला पाहिजे आणि कुठून तरी बिझनेसची सुरुवात करायला पाहिजे. तर इतका स्वस्त मार्केट आहे दिल्लीमधला. तर तुम्ही इथून कोकणी बोलवू शकता माल. तर व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपल्यासोबत पुन्हा एक आपले साथीदार येणार आहे, तर त्याच्यासोबत मार्केटला मी जाणार आहे. तर त्यांचीच वाट बघत आहो मी. तर व्हिडिओशी जुळून राहा. तर त्यांची मी वाट बघत आहे. ते आल्यानंतर आपण नक्कीच भेटू. तोपर्यंत बाय बाय. तर आपल्यासोबत आपले मित्र दीपक पण जुळलेले आहेत भैया, और ये भी हमारे दोस्त हैं. ये भी हमारे दीपक भैया है जो उनसे जुड़े हैं. अभी हम जा रहे हैं मार्केट में उनके साथ ही. ये 6 महीनों से बिजनेस कर रहे हैं. आपल्याशी जुळलेले आहेत दीपक भैया, ते मागील 6 महिन्यापासून बिझनेस करत आहेत आणि तिथूनच माल वगैरे घेत आहेत. तर आपण याच्यासोबतच जाणार आहोत. तर व्हिडिओ स्किप करू नका, बघत राहा. तर आता इथं आम्ही मेट्रोची वाट बघत. तर हॅलो मित्रांनो, तर आता आम्ही आलो आहोत सदर बाजारमध्ये. दिल्ली न्यू स्टेशनपासून तर सदर बाजारपर्यंत रिक्षाने यावं लागते. तर तिथून 10 रुपये ई रिक्षाने घेतात. तर आम्ही आता सदर मार्केटमध्ये आलो. तर इथं तुम्हाला कॉस्मेटिक, जनरल, शोपीस आणि इतरही गोष्टी ठोकमध्ये तुम्हाला मिळतील एकदम कमी किमतीमध्ये. तर इथं तुम्हाला कॉस्मेटिक, सजावटीचे सामान आणि इतरही गोष्टी पाहायला मिळतील. लेडीजचे सामान आहेत, इतरही गोष्टी तुम्हाला इथे पाहायला मिळतील. कितने काय भैया? 100 रुपये के 5. ओके 5. तर बघू शकता तुम्ही इथं हे अशा प्रकारचे बेल्ट 100 रुपयात 5 मिळत आहेत. आपल्याकडे कसं एक 20 रुपयापर्यंत हा विकल्या जाते. पाहायला पण सुंदर आहे, बघू शकता. कितने का दिया अंकल? बोलो भाई, कितने का दिया? कितने चाहिए आपको? एक पीस कितने का दिया? अब हमें चलता फैमिली में मिलेगी ड्राइवर भाई. ये कितने का? एक पैकेट चाहिए 30 का भाई. ये 30चा आहे. हा 30चा आहे एक पाकिट. कितने पीस है? 30 पीस. 30 पीस है. 30 पीस. कैसा पैकेट दिया? वो लगा देंगे तुम्हारे को, आ जाओ ले लो. बलून का पैकेट कितने का है भैया? बलून का पैकेट पीली पन्नी वाला माल है, बढ़िया माल. पीले पन्नी वाला, पीले वाला पन्नी. तर बलून पॉकेट कितने का आहे? 50 रुपयाचा आहे म्हणत आहे हा बलून पॉकेट. इथे सगळ्या प्रकारचे बलून पॉकेट, वेगळ्या व्हरायटीचे बलून पॉकेट भेटतील इथे तुम्हाला पाहायला. खूप मोठा मार्केट आहे. इथे सगळ्या प्रकारचे वस्तू तुम्हाला इतर ठोक प्राईजमध्ये भेटतील. खिलोने झाले,
पाहू शकता. किलोने झाले, स्टेशनरी झाले. टेबल कितने की भैया? खाइए तभी हम लगे ज़्यादा कम हो. कितने का है भैया? 120 रुपये. 120 रुपये. इथे पाहू शकता तुम्ही सगळे लेडीजचे सामान आणि आपले शिलाईचे मशीनचे काम चालू आहे. कैसे दिए भैया? साल भर किस चल रहा है कितने पीछे कितने तक आएगा? हाँ? एक पीस कितने का आहे? तर हा 250 रुपयाचा पीस येत आहे. हा 250 रुपयाचा पीस आहे. पूर्ण कॉस्मेटिकचं सामान याच्यामध्ये आहे काही. आणि इथून ज्वेलरीचं सामान आहे. हो, इथून ज्वेलरीचा आणि टिकलांचा सगळ्या सौंदर्य प्रसाधनाचं सामान आहे. तिथे ब्युटी तुम्ही इथून चालू करू शकता. इथून कोणताही बिझनेस या मार्केटमध्ये येऊन चालू करू शकता तुम्ही. कितने की है भैया? 200 रुपये. 20 रुपये का एक. 20 रुपये का एक पूरा. एक पीस 20 रुपया. अब उसमें जब लेगा तो 10 रुपए की पड़ेगी. अच्छा, पूरा लेंगे तो पूरा एक कार्ड लेगा. अच्छा 10 रुपये का पड़ेगा. एक पूरा कार्ड ये पूरा बंडल. हाँ हाँ, ये कार्ड लेगा हाँ. तो 10 रुपए की पड़ेगी. 10 रुपये की पड़ेगी. 12 पीस 12 120 रुपए की. इथे 300 रुपयाची बॅग मिळत आहे. 300 रुपये. 300 छोटा 200 रुपये का. ये बॅग कैसे दी? 2200 रुपयाची बॅग. आज से पीछे भी देख ले यार निकल रहे ना ये ला रहे ना पीछे. अरे दीपक भैया, बारिश भी शुरू हो गई है. चलो किसी दुकान में रुक जाते हैं. हाँ देखो धीरे धीरे बारिश चालू हो गई है. हाँ किसी दुकान में रुक जाते हैं. तर मित्रांनो, गोष्ट अशी झाली की जेव्हा इथून निघालो त्यावेळेस असा वाटला नव्हता की पाऊस वगैरे लागेल. इकडचं वातावरण तेवढं काही वाटलंच नव्हता पावसासारखा. पण सदर मार्केटमध्ये गेल्यानंतर जस्ट सुरुवातच झाली होती मार्केटची. मी तुम्हाला दाखवण्याचाही प्रयत्न करत होतो, पण अचानकच पाऊस लागला. वाटलं की थोड्या वेळात पाऊस चालत जाईल. आम्ही थांबलो एका दुकानामध्ये, वाट पाहत होतो की पाऊस जाईल म्हणून. पण खूपच जास्त जोराचा पाऊस लागला. रस्ते पूर्ण पाण्याने भरून गेले. तर कसे बसे आम्ही तिथून निघालो, ॲटोमध्ये बसलो आणि सरळ मेट्रोनी घराकडे आलो. मी तर आपल्या मेट्रोपासून घरापर्यंत तसा थर कापत घराकडे आलो. इतका ओला होऊन गेलो होतो. कसा मोबाईल प्लास्टिकमध्ये टाकून घेऊन आलो होतो आम्ही. तर आजचा व्हिडिओ हा पूर्णपणे मी पूर्ण करू शकलो नाही, दाखवू शकलो नाही सदर मार्केट. कारण की मोठी दुकाने हे आतमध्ये आहेत चांगली आणि पूर्ण तो ठोक मार्केट जो आतमध्ये आहे. मी जो काही दाखवलो तो सुरुवातीचाच भाग होता. तर मी पूर्ण मार्केट मी दाखवू शकलो नाही. तर त्यासाठी सगळ्यांना मी सॉरी बोलतो, कारण की व्हिडिओ मी पूर्ण करू शकलो नाही. तर नेक्स्ट टाईम मी जेव्हा जाईन त्यावेळेस मी पूर्ण मार्केट दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर आजच्या व्हिडिओसाठी रिअली सॉरी. तर भेटू दुसऱ्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. थँक्यू सो मच.